देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। आता तुम्हाला कुठे लागणार म्हणून इथं काम फक्त चालू करून दाखवा तुम्ही. जम असेल तर शुक्रवारपासून काम चालू करून दाखवा कुठेही, आणि कोणाच्या सपोर्टवर करतात ते पण दाखवा. चुकीचं काम करण्यासाठी आम्ही सांगायला सुद्धा तयार होतो. तुझ्या लोकप्रतिनिधी लोक तिथे येतात, लोकांना प्रेशर टाकायचा आणि काम करून मोकळवायचं. अजिबात नाही. तुमच्यात एवढा दम आहे. तुम्ही जेसीबी माझ्या वाटात कुठेही लावून दाखवा तुम्ही. चला, आणि तिथं तुम्ही यायचं. तुमच्या पाठीशी कोण अशी दादागिरी चालणार नाही अजिबात. टेक्निकली काम करा, हेच आमचं म्हणणं आहे. आणि आमचा पुन्हा सांगतो, भुयारी गडरला विरोध नाही, पण 6 इंच पाईपची अगरबत्ती लावून देणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. रमजानपुरे में अभी भी काम चालू है, कल में काम रुकवाया. जिधर सम्मति है उधर करेंगे, जिधर तकरार है उधर नहीं करेंगे. पूरे गांव की तकरार है ना, एक पार्टी को छोड़ कर दूसरी पार्टी के खिलाफ है ना. जहाँ चालू है वहाँ की तकरार नहीं होगी तो चालू. सब पूरे महल्ले की पूरे गांव की तक्रार है ना साहेब. तक्रार नाही. तक्रार कोणाकडे करायची साहेब? तक्रार 20 वर्षापूर्वीच्या मोटारी ग्रामपंचायतीच्या काळात आतापर्यंत 50 फोन झालेले विचारून घे तुमच्या समोर. तुम्ही म्हणता तक्रार नाही येत. 50 फोन बच्चा साहेबांना केलेले, आजपर्यंत त्या मोटरी बदललेले नाही त्यांनी. शिवनगर मधून नाला गेलेला आहे. जर एका वेळेस दांडगा जोरात पाऊस आला तर लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसणार आहे. त्यांना 56 वेळेस मी तो नाला दाखवलेला आहे देण्याच्या पाण्याच्या टाकीवर. 20 वर्षापूर्वीच्या मोटारी ग्रामपंचायतीच्या काळातल्या. पावसाळा आहे त्यामुळे बंद करणार. नागरिकांची कोणाचीच मागणी नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या मायपावरमध्ये करायचा प्रयत्न बघू आपण. फक्त मला तुम्ही जे टाकतायत ना स्टेटमेंट देतात दबावाखाली, तुम्ही निरर्थक आहे. कसं निरर्थक दाखवतो आवश्यकतेप्रमाणे त्याप्रमाणे करून घ्यायचं. चला तुम्ही 8 लागेल काय म्हणता, आपण अर्थ आणतोय, तुम्ही अशी ट्रीटमेंट घ्यायचं ना. तुम्ही आमचं सोल्युशन करा ना. आमचं म्हणणं ऐका ना तुम्ही. तेच पीएफसीला आपण पत्र दिलंय, काय लागत सर्वे करून ते सर्वे करा, त्याप्रमाणे करा. ऐसा लग रहा है कि सिटी इंजीनियर साहब मालेगांव शहर का लाइन ऑर्डर खराब करने में एकदम तुल चुके हैं. साहब आप ये क्यों नहीं बता रहे कि कितने इंची पाइप डाले जाएंगे, वो भुआरी गटर में क्या है बताएंगे ना. कौन बताएगा. कंपनीने केलेल्या कामांची आणि बऱ्याचपूरला यांनी काम केलेलं आहे. तिथं पण जाऊन आलो मी. आधी आपल्या याच्यामध्ये निविदेमध्ये जी काही इगल कंपनी होती यांनी जबलपूरला काम केलं. मी तिथं स्वतः जाऊन आलो. तिथल्या सिटी इंजिनियरला भेटतो. समजलं का? हे काही सक्सेस विषय नाही आहे. आणि तुम्ही आणखी परत पुढे गावाचा सत्यानाश भरपावसाळ्यात लावताय तुम्हाला अवघड जाणार आहे सगळं. नाही पावसाळ्यात तुम्ही काम स्पीड कमी तुम्हाला करायचं आम्हाला पावसाळा होऊन विश्वासात घ्या. तुम्ही सर्वे करून घ्या 1-1.5 महिन्यामध्ये. सर्वे करा. किती तुमचं काय संख्या आहे ती पाहिजे ते पाहून करा. परवा एकलँड मध्ये जे टाकले ना सगळी पाईपलाईन काढून टाका. ती आम्हाला मान्य विचारता की नाही. कधी ट्रायल घेणार एक माणूस कधी ट्रायल घेणार तुम्ही? दाखवा सक्सेस आहे का. जिथे गटरी असून तिथे अंडरग्राउंड गटर टाकतात आणि जिथे गटरी नाही दोन्ही तिथे अंडरग्राउंड गटर टाकतात. प्रायोगिक तत्वावर आधी आपण एक वार्ड कन्सिडर करा, वार्डामध्ये करा. त्याचा काही रिझल्ट मिळत असेल तर पूर्ण शहराची वाट लावा. याची ट्रायल घेऊन टाकू आधी. राजकीय दरपासल्यासारखा वाटतो. वास्तविक तुमचं काम नाही. खुलासा करणे खुलासा करणं आयुक्त साहेब काम नाही. कालचा विषय आपले 20 फुकट लक्षात घ्या. पत्रकार बघतोय तुम्ही लक्षात घ्या. आपले 20 फुकट बांधकामचे असो का वाल्मियांचे असो, हे कुठलंही नीट काम करत नाही. रिपोर्ट प्रभागला नीट देत नाही. आता अमृत योजना अंतर्गत मागे 56 कोटीचे जे कामं झाले त्याची हद्दवाढीमध्ये सगळी प्लास्टिक पाईप टाकली मंत्री साहेब आपल्या काळात. आणि आता त्याच भागात त्याच्या बाजूला ही अमृतची 6 इंच लाईन, ती पण 6 इंच 8 इंच.
तिला खपाखप 2 नंबरवाले टाकतायत पिण्याच्या पाणी म्हणतात तुमची इथं करून टाकलेलं आहे. टाकतायत लोक. त्यांना काय वाटलं ते रात्रीचं काम करत नाही, पिण्याची पाईपलाईन आहे, त्याला टोचणं चालवून गेलं. ते नाही चुकीचं, आपले लाईन चुकीची आहे. लोग चूकी के हैं साहब, दिसलं तुम्हाला 2 नंबर के लाइन इतने देख रहे हैं, 1 नंबर वालों को पानी नहीं मिल रहा है. भूमिगत गटार आहे. एकूण त्यांना काय वाटलं, जोडून घ्यायचं. त्यांना काय माहिती भूमिगत गटार आहे का पाईपलाईन आहे. आपण ते चोरून येणार होते अहो, तुम्ही पाईपचा कलर बदलाला का काहीतरी केलं पाहिजे ना त्याला. सेम टू सेम आणि बाजूला टाकून आले सेम टू सेम. हे तुमचं भोगणं काढा बरं सगळा, हे होणार आहे तुम्ही याच्यात. आपण म्हणतो ते हो, असायचा विषय नाही. आज तुम्ही आता आलेले, तुम्ही पण समजून घ्या. सारखी माहिती आहे. मालेगाव समजून घ्या. हा, आणि तुम्ही इथलं प्रशासन समजून घ्या. आम्ही तुम्हाला सुलटा करतो प्रशासनाच्या समोर. तुम्हाला फसवतील हे मागच्या आयुष्याच्या काळात आलेले या दिवशी सांगितलं. तुम्ही पहिले समजून घ्या. तुम्हाला नीट उत्तरं देता येत नाही आणि तुम्ही ट्रीटमेंट करून टाकता साहेब. साहेब लय अवघड गाव आहे बरं हे. लय खतरनाक गाव आहे. तुम्ही पहिले मालेगाव सर्वे करायला लावा तुमच्या अधिकाऱ्यांना. तुम्हाला लय मोठा चान्स आहे आता यावेळेस. नाही काय आता पावसाळा आहे ना आपल्याला वेळ आहे. त्याच्यात सर्वे करून घ्या. घराची संख्या बघून काही साईज बघा. तुम्ही तिच्या बोला, सांगा की हा आम्ही पैसा भरतो, नगरपालिकेत घरपट्टी भरतो, आम्ही जीएसटी भरतो, आम्ही इन्कम टॅक्स भरतो. त्याला आम्ही पैसा भरतो, राज्य सरकार कॉर्पोरेशनलाही भरतो. पण तुमच्या तिघांचा याच्यात हिस्सा आहे. आपण पीएमसीला तेच सांगितलं की घरांची संख्या आम्हाला काय सवय असते राजकीय लोकांची सांगावर राजकीय लोकांचा काय संबंध. विरोध आहे ना, तर कंपनीला विरोध आहे किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला जर विरोध असेल तर तुम्ही तुमच्या माणसं पाठवा. आमच्या लोकांची गरज तर बाकीचे राजकीय कार्यकर्ते आधी माझे नगरसेवक येऊन तिथं आमच्या लोकांना विरोध करतात. थांबवलेल्या लोकांना दादागिरी करतात. ठीक आहे, त्याची मिटिंग लावा कंपनी की कोणी आले. बाबासाहेब आयुक्त साहेबांना त्या विश्वासाने आम्ही एक सर्व पक्षांनी बैठक लावली. देख साहेब पण होते त्या दिवशी. 1 महिना तुम्ही काय म्हणे सिटी इंजिनियर इकडे बोलत त्याला पण तो काय म्हणतो की आम्ही तुम्हाला चित्रीकरण दाखवू, तुमचं समाधान करू, तुम्हाला डिझाईन दाखवू. त्याच्यानंतर सोबत आहे बच्चावाले. तुम्ही खासदारांचा विषय म्हणजे शब्द टाळता आयुक्त साहेब. एवढा मोठा पैसा कोण झाला तुम्हाला. करून घेतलं. फक्त काय सांगितलं त्यांना घराची म्हणजे आम्ही काय विरोध निरर्थक आहे. आम्ही येडे आहेत का. विरोध नाही. घराची संख्या पाहून काढायचं एपीएमसीला आपण साहेब पहिली गोष्ट परीक्षा घेऊन तुम्ही आज बदला 20 वर्षांचा विचार करा ना. लॉजिक काय आहे की जसं आपण नळाचं पाणी देतो, 6 इंची मधून लोकांना पाणी मिळतं, तसं जे महिलाचं पाणी जाईल त्या पाण्याची घनता त्याला आपण देतो, जे प्रेशर पाण्याच्या टाकीमधून असं लॉजिक दिलं गेलं ना. ज्यांचं तुम्ही ऐकता, ज्यांचं दबाव खाली काम करत त्यांचं लॉजिक आम्ही पीएमसीच ऐकणार. टेक्निकल जी गोष्ट जी आहे त्याच्याकडे ऐकणार. साहेब असं नाही, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आपला घरकुल योजनाचा 1200 कोटीचा प्रोजेक्ट यांच्यामुळे फेल गेलेला आहे. डीके उद्यान फेल गेलेलं आहे. अमृत योजनाचं पाईपलाईन फेल गेलेली आहे. आणि पुन्हा तुम्ही घडी घडी 500 कोटी रुपये येतात का घडी घडी. एवढा मोठा फंड येईल का घडी घडी. माझी मग कशासाठी तुम्ही 8 तास करताय. ठेकेदाराची बाजू घुराले जिथं बदल पाहिजे तिथं बदल. मला एक कॉन्ट्रॅक्टरला की तुला कुठे काम अडवणूक झाली काही झाली तिथे आमचे लोक येतील, आमचे टेक्निकल लोक तिथे समाधान करतील. समाधान झालं नागरिकांचं ते करून आमचं काय हरकत नाही. आम्हाला पण पाहिजेच आहे ते. मारुसाहेब इकडे मग साहेब याच्यात तुम्ही काम नाही करू शकता. आणि आता जर तुम्ही मुळे पावसाळा आणि गणपती अजिबात ते नाही, कुठंच काम करताना दिसायला लोक. आपण आता असं विलीवर ठेवलं. जी या गर्दीतले लोक तयार आहेत त्यांनीच करायचं. अजिबात नाही. विलीवर काय नाही, तुम्ही आता तक्रारी सारख्या चालू आहेत. नाही जिथं तक्रार आहे तिथं अजिबात नाही. पण तिथं पाऊस पडला लोकांना साहेब तुमच्यापर्यंत तक्रार करायला नाही आम पब्लिकच काही तुमच्यापर्यंत तक्रार करायला. त्याला आता ते 12 बंगल्याच्या ठिकाणी करून ठेवलं. आता फोन होता मला 4 दिवसात महावितरणच्या याच्यासमोर मोठी समोर लाईन टाकून गेले. माती तशी तशी पडली. आता पावसात ती माती पूर्ण रस्त्यावर रस्ता खराब होतो. गणपतीने खड्डा बुंदावणार टेंडर आपण सांगितलेलं आहे की माती काढलेली ताबडतोब शिफ्ट करून टाका. माती पाऊस पडलं की कामं बंद ठेवा. दिपोळी झाल्यावर कामं लावा तुम्ही. त्याच्याकडे तुम्ही चार्जेस घेता खड्डा खोदायचं. मग एवढं मोठं करता हे परत ते टाकून देता खड्ड्यात चिक्कल गाडी बसते. त्याची ही तुमची जबाबदारी साहेब. तुम्ही काम दिलेलं आहे. तुम्ही 1 वर्षापासून खेळू राहिले साहेब.
कॉलेज ग्राउंडचं पाणी नोसव नदी पात्रापर्यंत पोहोचवण्यासाठी जे डायमीटरचा पाईप 3.25 फूटचा पाईप ते पाणी नाही घेते. तुम्ही एका वर्षापासून तिथंच ठेवलेले आम्ही तुम्हाला किती लोकांना त्रास होतो त्याचा? ठरवलं, तिथं ते क्रॉस करा तिथे रस्त्याला ते याचा त्रास किती होतो आम्हाला? लोकांना 7 कोटीला रोडात पूर्ण पाणी केलं. पूर्ण काळे माती 10 लाखाचं काम 2 कोटी रुपये घातले हा? तुम्ही तिथे तरी सक्सेस देते. आणि पूर्ण काळे माती तुम्हाला इथून ते वाचनालयापासून आपलं जज क्वार्टर तिथे क्रॉस करायचं पोलीस चौकीपासून तिथून क्रॉस करून तुम्ही ते वाचनालय तिथून प्रांतांचं निवासस्थानामध्ये तिथे आपली बहिणी कटर आहे एक वर्ष टाकला असतं त्याला बायोग्राफी आधी शिवून आला होता तो पूर्ण कॉलेज ग्राउंडचं पाणी ते 60 कोटी रोडने जायचं आणि तुम्ही ते तिकडे उलटे घेऊन चालले तिकडे नदी जरी तिकडे आहे पण तुमचं वर्धमान नगर उंचावर आहे पूर्ण वर्धमान नगरचा रस्त्याचा सत्यानाश लावला त्याला आणखी वेगळा खर्च 2 कोटीची पाईपलाईन म्हणजे 3 कोटीला तुम्ही महानगरपालिकेला घालून टाकलं तुम्ही आबासाहेब त्यांना बोलवतो ना तुम्हाला पण टाकायला आलं की तुम्ही कॉलेज ग्राउंडची पाईपलाईन पाणी काढायचं निचरा करायचं सातपुडीला सांगितलं होतं तुम्हाला आणि मी परत सोशल मीडिया माझं फेसबुक अकाउंट उघडा मी त्याच्यात तुम्हाला चॅलेंज केले कॉर्पोरेशनला मी 10 लाख रुपये मदतीचं सोल्युशन काढून देतो न निघाल्यात 5 लाख रुपये कॉर्पोरेशनला मी भरेल त्यांना टाकलेलं आहे स्क्रीनशॉट टाकलेले आता तुम्हाला अक्कल नाही हे अनेक कामांमध्ये सिद्ध झाले लोकांना विश्वासात घ्या ना एक्झिस्टिंग अंडररोड आहे त्याला थोडा असं भरवतो. आणि आता आम्ही ज्याच्यासाठी आलोय ना भुयारीगडात तर तुम्ही साहेब सर्वपक्षीय लोक त्या दिवशी आले सगळ्यांना तुम्ही शब्द दिला की मी सगळ्यांचं समाधान करतो व्हिडिओ चित्रीकरण करतो कॉन्फरन्स हॉलला तरी तुम्ही दंगेगिरी दादागिरीने लोक पाठवून कामं करताय याचं काय कारण आहे म्हणजे तुम्ही आम्ही व्हिडिओ घेतो निवेदन द्यायला आम्हाला निराकरण ठरवता त्याची पीएमसीला आपण दुरुस्त्या सांगितल्या साईडच्या डिझाईन नवीन करा काम थांबवा आणि डिझाईन नवीन करा प्रत्येक कॉलनीमध्ये कमीत कमी तसं काय तुमचा पुरा प्रभाग करून टाकला याची टेस्टिंग करा आबासाहेब सांगा एक प्रभाग याची टेस्टिंग करा मग पुढे चाला तुम्ही टाकलं ते टाकून झालं का पूर्ण प्रभाग तिथं 14 किलोमीटर टाकले तुम्हीच माहिती देता आम्हाला तर 14 किलोमीटर टेस्टिंग करा तुम्ही सगळ्यांना बोलवा ट्रायल घ्या त्यांनी फिरवलं का अधिकाऱ्यांना आता तुम्हाला ऑब्झर्व करायला वेळ आहे किंवा कुठे पाणी तुमचं आहे ते नोंद करा. अधिकारी आहेत आता अनेक प्रोजेक्ट झाले मालेगाव यांचे सगळे प्रोजेक्ट जवळपास केलं आहे मग यांना आता कळून गेलं की तुम्ही त्या लायकीचे नाहीये तर मग कमीत कमी आता लोकप्रतिनिधीच आहे का आतापर्यंत न ऐकता केलं तुम्ही तुमची अक्कल चालवली तुमचे सगळे प्रोजेक्ट फेल झालेले आहेत मग आता कमीत कमी आता आहे का लोकप्रतिनिधींचं आज माझ्या बंगल्याच्या बाहेर गुडघ्या एवढं पाणी सर्वे केलं कोणी आलंच नाही. अक्कल आली असं थोडी होतं ते काही हा? ते गुजरातचे लोक आणून आम्ही तुम्हाला सांगतोय की जे आमच्या जमिनी होत्या कॉलेज ग्राउंड होतं वस्ती होती तिथे एक बोरी होती त्या बोरीतून ते पाणी 60 फुटीला यायचं तो नाला होता 60 फुटी त्या नाल्यावर आपण रस्ता केलेला आहे मग आता तिथं आपण भुयारी टाकलेली आहे त्याचा निचरा होण्यासाठी आणि तुम्ही इकडं नेतात तिकडचं पाणी कॉलेज ग्राउंडला यायचं कॉलेज ग्राउंड होऊन ते सगळ्यांकडे जायचं तर तुम्ही उलट तिकडे नेतायत पाणी आता झालं आपण पैसा माझ्या आधी 1 कोटी रुपये रस्त्यांना आणि 2 लाख रुपये झाले 5 कोटी झालं असंच होणार आहे ना भविष्यात आम्ही तुम्हाला माझ्या वॉलवर चेक करा मी तुम्हाला कॉर्पोरेशनला मी सांगितलेलं आहे की 10 लाख रुपये त्याचं सोल्युशन मी काढून देतो सहाशेची लाईन टाका रोड क्रॉस करा जज क्वार्टर आणि याच्याकडनं तुम्ही याला न्या प्रांताधिकाऱ्यांच्या आणि सक्सेस झाला 5 लाख रुपये मी कॉर्पोरेशनला भरायचं त्यावेळेस बोलले होतो जाहीर केलेलं आहे तिथे नाही तुमच्या अधिकाऱ्यांना बऱ्याचशा अधिकाऱ्यांना भारतरत्न दिला बाहेर माहितीये का म्हणजे तुम्ही या रकमा ज्या वाढवतात त्या टक्केवारीसाठी वाढवतात का म्हणून 10 लाखाचं काम 3 कोटी पर्यंत घेऊन जातात कशासाठी तरी सक्सेस होत नाही अंडरग्राऊंडच काय काय करायचं अंडरग्राऊंड पीएमसीडी काय सर्वे केला